नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत गोव्यामध्ये कशाप्रकारे काजूचा स्कॅम केला जातो. हो, तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल, काजूचा स्कॅम. हो, जस्ट आम्ही 2-3 दिवसापूर्वीच आत्ता गोव्याला व्हिजिट करून आलो आहे. आम्ही तेथून कॅलंगूट बीच इथून गोव्याचे प्रसिद्ध असे काजू घेतले होते. सोबत काहीतरी आणावं म्हणून आम्ही काजूची खरेदी केली. पण त्यांनी आम्हाला खायला टेस्टला दिलेले काजू अतिशय छान होते. त्याच्यानुसार आम्ही काजूही घेतले. त्यानंतर त्यांनी आम्हाला एक पॅक असलेलं, हे पाहू शकता समोर, असं पॅकेट दिलं. पण ते जेव्हा आम्ही घरी येऊन ओपन केलं, ते बाहेरच्या साईडने तुम्हाला एकदम छान दिसेल मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारचे. पण आतमध्ये सगळे पाहू शकतात सडके काजू आहेत, जे एकदम घाणेरडे लागत आहेत. म्हणजे अशा प्रकारचा स्कॅम की बाहेरून खूप छान दिसत आहे काजू आणि आतमध्ये इतक्या घाणेरड्या प्रकारचे काजू सापडलेले आहेत. म्हणजे ते खाऊही शकत नाही, इतके घाण लागत आहेत, इतके कडवट लागत आहेत. तर तुम्ही जेव्हाही गोव्याला जाल, तुम्ही घ्या, काजू घ्या, पण पॅक केलेले पॅकेटमधले काजू घेऊ नका. जे सुट्टे काजू मिळतात, जे तुम्ही पाहू शकतात, जे मोजून तुम्हाला मिळतील, अशा प्रकारचे काजू घ्या. अशा प्रकारचे पॅक केलेले काजू चुकूनही घेऊ नका. हे पाहू शकता, गोवा काजू दरबार नावाचा आहे. या इथनं आम्ही कॅलंगूटमधनं हे काजू घेतले होते. खूप घाणेरडा अनुभव आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही पाहू शकतात की हे अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 350 ते 400 ग्रॅम हे फक्त खराबच काजू आहे. म्हणजे मला मोजून 50 पीस सापडले असतील की ते चांगले होते. त्याच्यानंतर मधल्या साईडला सगळे खराब काजू आहे. तुम्ही जेव्हाही पॅकेट घ्याल तेव्हा तुम्हाला हे पॅकेट खूप छान प्रकारे, म्हणजे व्हाईट कलरचे काजू दिसतील, एकदम तुम्हाला वाटेल खूप क्वालिटी खूप छान आहे. पण मधल्या साईडला हे लोक कसे पॅक करतात मलाही माहीत नाही आहे. मधल्या साईडला त्यांची क्वालिटी पाहू शकतात, असे लालसर आणि किडले, अतिशय घाणेरड्या प्रतीचे काजू आहेत, जे खाण्याच्या योग्य तर नाहीच आहेत, इतके कडवट लागत आहेत. तर तुम्ही जेव्हाही काजू घ्याल, तुम्ही सुट्टेच काजू घ्या, कोणत्याही दुकानात नाही घ्या, सुट्टे काजू घ्या, जेणेकरून तुम्हाला पाहता येईल, त्यांची टेस्ट घेता येईल, मगच काजूची खरेदी करा. धन्यवाद मित्रांनो.